मी अशी विनंती करतो की कृपया आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आज 15 ऑगस्ट या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर घोटे सर, शिक्षक वृंद आणि रोकडा सावरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व सदस्य, विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन साहेब आणि त्यांचे सर्व सदस्य, दूध डेअरी चेअरमन, आपल्या प्रभागाचे कृषी अधिकारी साहेब, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब आणि आमच्या सदस्य महिला आणि आमच्या धरारीच्या कार्यकर्त्या रोकडेताई आणि युवा वर्ग आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हटलं की देश स्वातंत्र्याची आपल्याला आठवण येते. मित्रांनो, या देशासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. जेव्हा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव जेलमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली, तेव्हाचा तो दिवस कालांतराने भगतसिंगची आई लहानपणाचे दिवस आठवत होती. भगतसिंगाला फाशी द्यायचं होतं, तेव्हा काही दिवसात 10-15 दिवसात फाशी देण्यात आलं होतं. तर भगतसिंगाच्या आईला कळलं की माझ्या मुलाला फाशी द्यायचंय, माझ्या पोटच्या मुलाला फाशी द्यायचंय ठरलेलं आहे. असं कळताच तिची आई जेलच्या दिशेने धावायला लागली आणि माझ्या मुलाला फाशी द्यायचंय, माझ्या मुलाला फाशी होणार असं बोलत चालली होती. तर मित्रांनो, एखाद्याच्या आईच्या मुलाला बरं वाईट झालं तर पहिले सर्व गावामध्ये बातमी कळते आणि ही भगतसिंगाची बातमी फाशी देण्याची ठरलं होतं तर सगळ्या देशामध्ये बातमी पसरली होती. मित्रांनो, तसं त्या आईला माहित होतं की भगतसिंगला फाशी द्यायचं 15 दिवसावर आलेलं आहे. तर ही बातमी जशी कळली तर ते आई त्या जेलकडे धावत होती. माझ्या भगतला फाशी देणार आहेत, माझ्या पोटच्या मुलाला फाशी देणार आहेत, माझा भगत देशासाठी झटणारा, माझ्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी झटणारा माझ्या भगतला फाशी देणार आहे. भगत, ए भगत, भगत, ए भगत, बघ कोण आलं बघ, असं म्हणत त्याची आई त्या जेलकडे पळत आली. त्या अंधाऱ्या कोठडीतून भगत उठून आले, आईजवळ आले आणि आईला म्हणतात, आई रडू नकोस, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. अफजल खानाकडे जाताना जिजाऊ मासाहेबांनी ऑप्शन करून पाडलं होतं. आई, तू वीरांची माता आहेस, सर्वसामान्यांची माता नाहीस. हो भगत, मी वीरांची माता आहे, पण तुझी आई आहे रे. आई रडू नकोस, तुझे डोळे पुस. आई, माझी शेवटची एक इच्छा आहे, माझं पार्थिव घेण्यासाठी तू इथे येऊ नकोस. म्हणते आई, का? माझा तो अधिकार नाही का? आई, तुझा अधिकार आहे ग, तू आई आहेस माझी. पण आई, तू माझं पार्थिव घेण्यासाठी तू इथे येशील आणि माझ्या पार्थिवावर पडून रडशील आणि हे बघून इंग्रज खुश होतील. माझ्या पार्थिवावर तू पडून रडशील आणि इंग्रज खुश होतील. इंग्रज माझ्या मरणाने खुश होता कामा नये, ही माझी शेवटची इच्छा. मित्रांनो, आपलं बलिदान, आपली हयात देशासाठी घडवणारे हे क्रांतिकारक होते. देशासाठी लढायचं आणि देशासाठी मरायचं हा एक उद्देश होता. म्हणून मला असं वाटतं मित्रांनो, ना जात, ना प्रांत, ना देश, ना भाषा यांचा उद्देश घेऊन
ते क्रांतिकारक झटत होते, लढत होते, म्हणून देश स्वतंत्र झाला. यांच्या या क्रांतीसाठी असं म्हणावं लागेल ना, हिंदू का ना मुसलमान का, टपकता है खून इंसान का, इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का. मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे भरपूर आहेत, परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये आपण सर्वजण जखडलेला असतो. म्हणून यातून मी तरी का सुटणार, म्हणून वेळेच्या आणि काळाचे बंधन राबतो आणि माझे 15 वर्ष भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.